नमस्कार मित्रांनो, आज आपण केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स या पाठाची सुरुवात करणार आहोत. या पाठामध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय, रूल्स ऑफ रायटिंग केमिकल्स रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया लिहिण्याचे नियम, त्याचबरोबर बॅलन्सिंग अ केमिकल रिॲक्शन म्हणजे कशा प्रकारे रासायनिक समीकरण संतुलित करायचं, त्याचबरोबर टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचे वेगवेगळे प्रकार हे पाहणार आहोत. तर व्हॉट इज द टाइप ऑफ मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. मॉलिक्यूल आणि इलेमेंट आणि कंपाऊंड याच्यामध्ये काय फरक आहे हे आपण पाहिलेलं आहे. मॉलिक्यूल म्हणजे एक विशिष्ट प्रकारच्या अणूंचा एक गट, जसं की हायड्रोजन, ऑक्सिजन याला म्हणतात मॉलिक्यूल. आणि इलेमेंट इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य. आणि कंपाऊंड म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्ये ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतो, कंपाऊंड. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. या ठिकाणी हा कंपाऊंड आहे सोडियम क्लोराईड. कारण का, तर या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन या दोन वेगवेगळ्या मूलद्रव्यापासून काय तयार झालेलं आहे, ते संयुग म्हणजेच कंपाऊंड तयार झालेले आहे. व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे आपण ही पाठीमागच्या धड्यामध्ये पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये पाहिलेले की व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट in the outermost shell of the atom is called as valence electron. And valency of elements means when the element can form octet or duplet position by giving or donating the electrons to the other element by the formation of compound. This number of electron which has been donated or accepted by the element is called as its valency. म्हणजे व्हॅलेन्सी म्हणजे काय, संयुजा. संयुजा म्हणजे जेवढे काही ज्यावेळेस संयुग तयार होत असतं कंपाऊंड, त्यावेळी जेवढे काही इलेक्ट्रॉन एखादा मूलद्रव्य गमवतो किंवा ग्रहण करतो, आणि ज्या ग्रहण केल्यामुळं किंवा गमावल्यामुळं त्याच्यामध्ये अष्टक किंवा द्विक स्थिती, ऑक्टेट पोझिशन किंवा द्विक स्थिती म्हणजे डुप्लेट पोझिशन तयार होतं, याला म्हणतो आपण त्याची व्हॅलन्सी. तर व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर रायटिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. रिक्वायरमेंट काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे रेणूसूत्र एखाद्या कंपाऊंडचं लिहिण्यासाठी काय आवश्यक आहे, त्याच्यामध्ये असणारे ॲटम्सची संख्या, नंबर ऑफ ॲटम हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे आपल्याला. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहितात हे आपण पाहिलेलंच आहे पाठीमाग. तर कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट. कंपाऊंड्स म्हणजे काय, संयुग. आणि ते कसे तयार होतात, केमिकल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट. केमिकल कॉम्बिनेशनने म्हणजे रासायनिक त्यांचं एकत्रीकरण होतं, कॉम्बिनेशन होतं, त्याच्यापासून ती तयार होतात. आणि याच्या अगोदर आपण शिकलेलो की ज्यावेळेस केमिकल कॉम्बिनेशन होतं, एकत्रीकरण होतं, त्यावेळेस एक प्रकारचा फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे केमिकल बॉन्ड त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ऑक्टेट किंवा डुप्लेट होत असतं, म्हणजे स्थिरता प्राप्त होत असते त्या मूलद्रव्याच्या अणूंना. atom attain a complete octet by given taking or sharing of electron to each other. म्हणजे ज्यावेळेस रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळी इलेक्ट्रॉनची काय होत असते, शेअरिंग, ते घेणं, इलेक्ट्रॉन ग्रहण करणे किंवा गिविंग म्हणजे देणं, अशा प्रकारच्या बाबी त्या ठिकाणी घडत असतात. आता केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तर सायंटिस्टने, काही सायंटिस्ट ज्यांनी की 18व्या आणि 19व्या शतकामध्ये काही मूलभूत प्रयोग
रासायनिक समीकरणाच्या संदर्भामध्ये, रासायनिक अभिक्रियेच्या संदर्भामध्ये केली. सम एक्सपेरिमेंट, फंडामेंटल एक्सपेरिमेंट म्हणजे मूलभूत काही प्रयोग. आणि त्यावेळेस त्यांना असं आढळलं, द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस अँड द चेंज रिमेन परमनंट. म्हणजे ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन होते, त्यावेळेस त्या ठिकाणी ती परमनंट असते. ऑन द कॉन्ट्री, ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली द स्टेट ऑफ माइंड. आणि फिजिकल चेंज मध्ये फक्त काय होत असतं, त्याची फक्त अवस्था बदलते. आणि केमिकल चेंज मध्ये काय अवस्था असतं, जो बदल झालेला असतो तो कसा होत असतो, कायमस्वरूपी होत असतो. इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत की तुम्हाला फिजिकल चेंज म्हणजे काय, कसा असतो तो ओळखता यावा. केमिकल चेंज म्हणजे काय, केमिकल चेंज परमनंट आणि फिजिकल चेंज या ठिकाणी हा टेम्पररी इन नेचर. तर आता इथं ओळखायचे आपल्याला, इथं काही फिनॉमिनॉन म्हणजे घटना दिलेल्या आहेत आणि त्या फिजिकल आहेत का केमिकल आहेत ते सांगायच्यात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर हे फिजिकल चेंज आहे, कारण टेम्पररी चेंज आहे तो. कारण या ठिकाणी वॉटरचं आईसमध्ये रूपांतर होऊ शकतं, ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते किंवा आईसचं वॉटरमध्ये होऊ शकतं. कुकिंग ऑफ फूड केमिकल चेंज आहे, कारण का आता एकदा फूड कुक झाल्यानंतर परत ॲज इट इज त्याचं जे कंटेंट आहे सुरुवातीचं ते आपल्याला ॲक्वायर करू शकत नाहीत आपण. नंतर रायपनिंग ऑफ फूड केमिकल चेंज होईल. मिल्क टर्न इंटू कर्ड केमिकल चेंज. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फिजिकल चेंज. वॉटर वेपर अल्सो परत आपण त्याचं पाणी तयार होऊ शकतं. डायजेशन ऑफ फूड केमिकल चेंज. साईज रिडक्शन ऑफ नॅप्था बॉल्स एक्सपोजर टू एअर, म्हणजे ज्या डांबर गोळ्यात त्या हवेमध्ये जर उघड्या ठेवल्या तर त्याचं काय होतं, हवेत रूपांतर होतं. हा सुद्धा एक केमिकल चेंज आहे. स्टेनिंग ऑफ शहाबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. लेमन ज्यूस जर आपण शहाबादी परशीवर टाकला तर त्या ठिकाणी जो बदल होतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो त्याच्यातून, तो सुद्धा काय केमिकल चेंज आहे. ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट. तो ग्लास काच फुटणं हा फिजिकल चेंज आहे. परत तो काच आपण वेगळी प्रोसेस करून हे करू शकतो, रिटेन करू शकतो. सम कॉमन फिनॉमिना. आता इथे एक काही ऍक्टिव्हिटी दिलेली ग्रुप ऑफ फ्रेंड मध्ये. काय काय या ठिकाणी अपॅरेटस घ्यायचे, थर्मोमीटर, तापमापी, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड, स्टँड, फनेल, नरसाळ आणि बर्नर. आता केमिकल कोणकोणते पदार्थ घ्यायचे ही रिॲक्शन करण्यासाठी. लाईमस्टोन पावडर, चुनखडी, कॉपर सल्फेट CuSO4 ज्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, कॅल्शियम क्लोराईड CaCl2, पोटॅशियम क्रोमेट, झिंक डस्ट, सोडियम कार्बोनेट, पॅथिलिक अनहायड्रेट्स. आणि प्रोसिजर या ठिकाणी 1 to 5 प्रोसिजर दिले आहेत, ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. आणि त्याच्यातून तुम्हाला कन्क्लुजन काढायचं की फिजिकल केमिकल चेंज होत असताना काय काय घडून येतं ते. एक टेबल या ठिकाणी या 5ही केमिकल्सवर त्या ठिकाणी ती कृती करायची, प्रोसिजर करायची. काय काय की फर्स्ट ऑफ ऑल टेक अ टेबल स्पून स्टोन पावडर इन अन इव्हॅपोरेटिंग डिश. लाईमस्टोन पावडर घ्यायची या ठिकाणी आणि त्याला बन्सेन बर्नरने उष्णता द्यायची. उष्णता दिल्यानंतर त्याच्यामध्ये झिंक डस्ट टाकायची, कॉपर सल्फेट सोल्युशन टाकायचे, ऍड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू द बेरियम सल्फेट सोल्युशन. अशा प्रकारच्या स्टेप बाय स्टेप ह्या 5 ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे, तो कम्प्लीट करायचा आहे. फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे यामध्ये काय होतंय, कलर चेंज होतोय का त्या कंटेंट त्याच्यामध्ये घेतलेला केमिकल सबस्टन्सचा, त्याच्यातून काही गॅस रिलीज होतोय का, टेम्परेचर चेंज होतंय का, वाढतंय का, कमी होतंय का, आणि नेचर ऑफ चेंज कोणता आहे, तर तो फिजिकल आहे का केमिकल आहे, हा टेबल त्या कम्प्लीट करायचा आहे प्रयोगशाळेमध्ये. तर पहिला जर आपण पाहिलं आपण लाईमस्टोन पावडर मध्ये, तर काय होईल, तर कलर चेंज होईल, गॅस रिलीज होईल त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड, टेम्परेचर सुद्धा
वाढेल, इन्क्रीज इन टेम्परेचर, नेचर ऑफ चेंज हा केमिकल चेंज होईल. तर अशा प्रकारे ऑब्झर्वेशन टेबलच्या आधारे आपण काय करू शकतो, एक कन्क्लुजन काढू शकतो. कॉम्पोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग द प्रोसेस. दिस प्रोसेस इज कॉल्ड केमिकल चेंज. कंपोजिशन ऑफ मॅटर काय होतं, पदार्थाची जी घटना आहे, संरचना आहे, ती काय होते, पूर्णपणे बदलते. वी कॉल ॲज अ पर्टिक्युलर फिनॉमिनॉन केमिकल चेंज, आणि यालाच आपण केमिकल चेंज म्हणतो. आता केमिकल रिॲक्शन इन विच सम सबस्टन्स अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग. केमिकल चेंज मध्ये अजून एक काय घडते की बॉन्ड ब्रेकिंग होतात. आधीचे जे बॉन्ड असतात ते ब्रेक होतात त्या कंपाऊंड मधली, आणि ट्रान्सपोर्ट ट्रान्सफॉर्म अ न्यू सबस्टन्स बाय फॉर्मेशन अ न्यू बॉन्ड. म्हणजे नवीन बॉन्ड तयार होतात. सुरुवातीचे बॉन्ड, प्रिव्हियस बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात, आणि फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स त्या ठिकाणी तयार होतात. त्याच्यानंतर दुसरं, हे जे बॉन्ड तयार होत असताना न्यू बॉन्ड्स फॉर्म झाल्यानंतर न्यू प्रॉडक्ट तयार होतात. न्यू प्रॉडक्ट, आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले न्यू प्रॉडक्टचं. काय दिले, कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबस्टन ऑफ कोल इन एअर. म्हणजे जर आपण कोळसा हवेमध्ये जर जाळला तर कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. तर या ठिकाणी कोल आणि ऑक्सिजन हे रिॲक्टंट आहेत. काय, कोल म्हणजे कोळसा आणि ऑक्सिजन हवेमधला हे रिॲक्टंट आहेत, आणि हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा काय आहे, प्रॉडक्ट आहे. म्हणजे नवीन तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात, प्रॉडक्ट या ठिकाणी. आणि सुरुवातीला जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी असतो त्यांना रिॲक्टंट म्हणतात. अ केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय केमिकल इक्वेशन. आणि रासायनिक अभिक्रिया ही रासायनिक समीकरणाच्या सहाय्याने काय होतात, केली जाते, दर्शवली जाते. आता केमिकल इक्वेशन याला आपण काय म्हणतो, रासायनिक समीकरण म्हणतो. आणि रासायनिक समीकरण ही कशाच्या सहाय्याने दर्शवतात, मॉलिक्युलर फॉर्म्युला याच्या सहाय्याने दर्शवतात. आणि केमिकल इक्वेशन म्हणजे काय, तर रासायनिक अभिक्रिया ही अतिशय थोडक्यात रासायनिक संज्ञा आणि सूत्रे यांचा वापर करून काय केली जाते, लिहिली जाते. त्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड सिम्बॉल वी कॅन राईट अ केमिकल इक्वेशन. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा तुम्ही एक केमिकल रिॲक्शन दाखवलेली. कोणती, ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचं द्रावण, आणि त्याच्यामध्ये जस्ताची पूड टाकली, जस्ट झिंक डस्ट, आणि त्याच्यापासून हे झाले, हे काय आहेत, सगळे रिॲक्टंट आहेत. दिस इज कॉल्ड ॲज अ रिॲक्टंट. विच इज द रिॲक्टंट, aqueous copper sulfate and zinc sulfate. This is zinc sulfate molecular formula, and this is the copper sulfate molecular formula. These are the called as a reactant because they are taking part in the chemical reaction. आणि त्याच्यापासून काय तयार होतं, इट गिव्स असं म्हणायचं त्या ठिकाणी, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट अँड कॉपर. या ठिकाणी सिंपल वे रिप्रेझेंटिंग ऑफ केमिकल रिॲक्शन इन वर्ड इज कॉल्ड वर्ड इक्वेशन. सुरुवातीला केमिकल रिक्वेशन अशा प्रकारे लिहिणं याला काय म्हणतात, वर्ड इक्वेशन. वर्ड म्हणजे शाब्दिक समीकरण ज्याला आपण म्हणतो. आणि this word equation can be written by using chemical formula is called chemical equation. Copper sulfate, zinc sulfate and copper. अशा प्रकारे या ठिकाणी
हे जे बॉन्ड आहेत कॉपर सल्फेट मधली ब्रेक होतात. कोणत्या प्रकारचे बॉन्ड आहेत ते? आयनिक बॉन्ड आहेत. हे आपण 9वीला शिकलो होतो. आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड. तर हे आयनिक बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतात याच्यामध्ये. अशा प्रकारे केमिकल इक्वेशन आपण आधी वर्ड इक्वेशन, त्याच्यानंतर केमिकल इक्वेशन विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि सिम्बॉलच्या सहाय्याने आपण लिहू शकतो. आता आपण पुढच्या म्हणजे टॉपिक मध्ये रायटिंग अ केमिकल इक्वेशन, कशा प्रकारे केमिकल इक्वेशन राईट करायचं ते पाहणार आहोत.